नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या घरात किंवा ओळखीमध्ये कोणी निराधार योजना, संजय गांधी योजना किंवा दिव्यांग मानधन योजनेचा लाभ घेत असेल तर ही बातमी खूपच महत्वाची आहे. कारण सरकारकडून आता एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे आणि हा नियम पाळला नाही तर दर महिन्याला मिळणारे 2,500 रुपये मानधन हे थेट बंद होऊ शकतं. होय, अगदी खरं आहे. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे अनेक लाभार्थ्यांना अजूनही या नियमाची पूर्ण माहितीच नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नेमकं कोणत्या कारणामुळे मानधन बंद होऊ शकतं, कोणते कागदपत्र आवश्यक आहेत आणि घर बसल्या 5 मिनिटात तुम्ही हे काम कसं पूर्ण करू शकता. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा. नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या माहितीपूर्ण युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, राज्यात संजय गांधी निराधार योजना आणि इतर निराधार योजनांच्या माध्यमातून दिव्यांग आणि गरजू नागरिकांना दर महिन्याला आर्थिक मदत ही दिली जाते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला जवळपास 2,500 रुपये मानधन हे मिळतं. पण आता याच मानधनाबाबत एक महत्वाचा बदल हा समोर आलेला आहे. मित्रांनो, सरकारकडून सर्व लाभार्थ्यांना एक सूचना देण्यात आली होती की आपल्या आधार कार्ड सोबत UDID कार्ड लिंक करणं बंधनकारक आहे आणि ही कागदपत्र 28 फेब्रुवारी पर्यंत कार्यालयात जमा करावी. मोठ्या प्रमाणात अनेक लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली, पण अजूनही बऱ्याच जणांनी UDID कार्ड सबमिट केलेलं नाही. काहींचं UDID कार्ड हे एक्सपायर झालेलं आहे आणि काहींच्या कार्डला आधार लिंक नाही आणि इथेच मोठी समस्या निर्माण झाली आहे. आता धोक्याची सूचना. मित्रांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या लाभार्थ्यांचं UDID कार्ड नाही किंवा ज्यांनी KYC पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांचं आधार लिंक नाही अशा लाभार्थ्यांचं मानधन हे थांबवलं जाऊ शकतं. म्हणजेच जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचे दर महिन्याचे 2,500 रुपये बंद होऊ शकतात. UDID कार्ड म्हणजे काय? सिंपल एक्सप्लेनेशन सांगते. अनेकांना अजूनही UDID कार्ड म्हणजे नेमकं काय हे माहितीच नाही. UDID म्हणजे युनिक डिसॅबिलिटी ID कार्ड. हे एक विशेष ओळखपत्र आहे जे दिव्यांग व्यक्तींसाठी तयार केलं जातं. यामुळे सरकारला लाभार्थ्यांची माहिती एकत्र ठेवायला मदत होते आणि योजनांचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो. म्हणूनच आता या कार्डला आधारशी जोडणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. KYC का महत्त्वाचं आहे? तर मित्रांनो, सरकारकडून आता सर्व योजनांमध्ये KYC प्रक्रिया अनिवार्य केली जात आहे. यामागचं कारण काय? तर फसवणूक थांबवण्यासाठी, खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी आणि डुप्लिकेट नावे काढून टाकण्यासाठी. म्हणजेच जर तुमची KYC पूर्ण नसेल तर तुमचं मानधन थांबू शकतं. घर बसल्या KYC कशी कराल? तर मित्रांनो, आता तुम्हाला वाटत असेल की ही प्रक्रिया खूप अवघड आहे, पण तसं अजिबात नाही. फक्त 2 ते 5 मिनिटात तुम्ही मोबाईलवरून घर बसल्या ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. आणि ज्यांना ऑनलाईन जमत नाही त्यांनी जवळच्या CSC सेंटरला किंवा कॉम्प्युटर सेंटरला भेट द्यावी. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे, नेमकी KYC प्रक्रिया कशी करायची? UDID कार्डला आधार लिंक कसं करायचं आणि एक्सपायर झालेलं कार्ड पुन्हा कसं सुरू करायचं? चला, अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. मित्रांनो, तुमच्याकडे मोबाईल असेल तर ही प्रक्रिया तुम्ही घर बसल्या करू शकता. स्टेप 1, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये UDIDच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. तिथे तुम्हाला लॉग इन किंवा अपडेट प्रोफाईल असा पर्याय दिसेल. आता तुमचा UDID नंबर टाका आणि OTPच्या माध्यमातून लॉग इन करा. त्यानंतर लॉग इन केल्यावर तुमची वैयक्तिक माहिती जसं नाव, पत्ता, जन्मतारीख हे चेक करून घ्या. आता सर्वात महत्वाचं, आधार लिंकिंग किंवा KYC हा पर्याय निवडा. तुमचा आधार नंबर टाका आणि OTP व्हेरीफाय करा.
तर सर्व माहिती बरोबर असेल तर सबमिट बटनावर क्लिक करा. बस, तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली. आता ऑफलाईन पद्धत, ज्यांना ऑनलाईन जमत नाही मित्रांनो, त्यांच्यासाठी ऑफलाईन पद्धत आहे. जर तुम्हाला मोबाईलवर ही प्रक्रिया जमत नसेल तर काळजी करू नका. जवळच्या CSC सेंटरला जा किंवा आपल्या गावातील कॉम्प्युटर सेंटरला भेट द्या. तिथे तुम्हाला फक्त UDID कार्ड आणि आधार कार्ड द्यावं लागेल आणि 10 ते 5 मिनिटात तुमची केवायसी पूर्ण करून दिली जाईल. सर्वात सामान्य चुका आहेत मित्रांनो. खूप वेळा लोक छोट्या चुका करतात आणि त्याचा मोठा परिणाम होतो. पहिली चूक, UDID कार्ड एक्सपायर झालेलं असणं. अशा वेळी आधी ते रिन्यू करा. दुसरी चूक, आधार नंबर चुकीचा टाकणं, त्यामुळे OTP व्हेरीफाय होत नाही. तिसरी चूक, केवायसी पूर्ण करून सबमिट न करणं, प्रक्रिया अर्धवटच राहते. चौथी चूक, वेळेत कागदपत्र जमा न करणं, त्यामुळे मानधन थांबू शकतं. समस्या असल्यास काय कराल? तर मित्रांनो, तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल तर CSC सेंटरची मदत घ्या. संबंधित सरकारी कार्यालयात संपर्क करा किंवा तुमच्या गावातील अधिकारी यांना भेट द्या. लक्षात ठेवा, ही प्रक्रिया जितक्या लवकर पूर्ण कराल तितकंच तुमचं मानधन सुरक्षित राहील. मित्रांनो, ही फक्त एक छोटी प्रक्रिया नाही, तुमच्या दर महिन्याच्या 2,500 रुपयांशी संबंधित आहे. जर तुम्ही वेळेत केवायसी पूर्ण केली नाही तर तुमचं मानधन थांबू शकतं. म्हणून अजिबात दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं UDID KYC का महत्वाचं आहे, मानधन बंद होण्याची कारणं कोणती आहेत आणि घर बसल्या KYC कसं करायचं. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू व्यक्तीचं मानधन वाचू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचा अनुभव सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.